नमस्कार मित्रांनो, मी सुशील गव्हाणे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या स्वप्नपूर्ती नामक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक जॉमेट्री या विषयाचा नवीन टॉपिक, ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री. जनरली 5वी 6वी 7वी 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जॉमेट्री नावाचा असा स्पेशल विषय नसतो, परंतु त्यांचं मॅथमॅटिक्सच्या बुकमध्ये बरेचसे चॅप्टर हे जॉमेट्रीचे असतात. आणि जॉमेट्री हा सब्जेक्ट स्पेशली तुम्हाला इयत्ता 9वीला आणि 10वीला पाहायला भेटतो. 8वी नंतर 9वीत गेल्यावर जे खूप शैक्षणिक बदल होतात, त्यातला एक सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जे 8वी पर्यंतचं मॅथमॅटिक्स असतं ते 9वीला गेल्यावर अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे दोन सब्जेक्ट मध्ये डिवाइड होते. त्यापैकी जॉमेट्री हा सब्जेक्ट सर्वात जास्त कठीण जाणारा सब्जेक्ट आहे. आणि नेहमीप्रमाणे एखादा विषय आपल्याला कठीण का जातोय, निश्चितच त्या सब्जेक्ट मागचं आपलं बेसिक क्लिअर नसेल. मग जॉमेट्री हा सब्जेक्ट बनलाय काही बेसिक टर्म्स पासून. त्या बेसिक टर्म जर आपल्या क्लिअर असल्या तर जॉमेट्री हा सब्जेक्ट समजायला अतिशय सोपा जातो. त्या बेसिक टर्म्स पैकी आज मी त्या साध्या साध्या काही टर्म्स तुमच्या समोर ब्लॅकबोर्डवर घेऊन आलो आहे. त्या सगळ्या टर्म आपण एक्सप्लेन करून घेणार आहोत, जेणेकरून जॉमेट्रीचा पाया बेस हा तुमचा भक्कम होत राहत जाईल. म्हणजे जे विद्यार्थी आता 9वीला आहेत आणि जे विद्यार्थी आता 8वीला आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं चॅप्टर असणार आहे. ओके, मग आपण जास्त वेळ न घालवता लगेचच आपल्या टॉपिकला सुरुवात करू. जसं तुमच्या फळ्यावर दिसत असेल तुम्हाला की मी पहिला टॉपिक घेतला आहे प्लेन. पहिलाच घटक घेतला आहे आपण प्लेन. तुम्ही बघणार की जॉमेट्री हा पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट प्लेनच्या आतच आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणजे तुम्ही तुमच्या नोटबुकवर ज्या पण डायग्राम काढतात भूमितीतल्या जॉमेट्रीतल्या, त्या सर्व एका प्लेन मध्ये काढत आहात असं गृहीत धरलं जातं. मग प्लेन म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला प्लेनची डेफिनेशन माहिती पाहिजे. प्लेन म्हणजे ते विमान का, तसं वालं विमानच्या जॉमेट्रीशी संबंध आहे का, नाही. तर प्लेन म्हणजे काय, तर लक्षात घ्या बाळांनो, प्लेन म्हणजे टू डायमेन्शनल असलेला असा फ्लॅट सरफेस, टू डायमेन्शनल असलेला असा फ्लॅट सरफेस ज्याला बाउंड्रीज नाही, ज्याला बाउंड्री नाही. ओके, फ्लॅट म्हणजे प्लेन म्हणजे काय, टू डायमेन्शनल फ्लॅट सरफेस की विथ नो बाउंड्रीज. मग याच्या बाबतीत काय ध्यानात ठेवायचं, विथ नो बाउंड्री म्हणजे काय बाळांनो, अशी डायग्राम, असा फ्लॅट सरफेस की जो लिमिटलेस आहे. कसा आहे, लिमिटलेस. मग याची जर स्टँडर्ड डेफिनेशन बनवायची म्हटली तर आपण काय सांगू शकतो, अ टू डायमेन्शनल फ्लॅट सरफेस, अ टू डायमेन्शनल फ्लॅट सरफेस having with no boundaries, with no boundaries, a two dimensional flat surface with no boundaries. म्हणजे कुठलाही टू डायमेन्शनल फ्लॅट सरफेस की ज्याची हाईट आणि ज्याची विड्थ लिमिटलेस आहे, लिमिटलेस म्हणजे तो सर्व बाजूंनी वाढू शकतो, सर्व बाजूंनी बेमाप पसरलेला आहे, अशा कोणत्याही फ्लॅट सरफेसला, 2D फ्लॅट सरफेसला आपण काय म्हणतो, प्लेन म्हणतो. क्लिअर का, परत एकदा सांगतो, प्लेन म्हणजे काय, प्लेन म्हणजे तुमच्या आजूबाजूला असलेला कोणताही फ्लॅट सरफेस. म्हणजे तुमचं नोटबुक असेल, तुमचा बेंच असेल, हा ब्लॅकबोर्ड सुद्धा एक बेस्ट एक्झाम्पल आहे सरफेसचं, टेबल असेल, हे सर्व कसली एक्झाम्पल आहेत, सरफेसेस. म्हणजे जी सगळी एक्झाम्पल आहेत तुमची प्लेनची. याला टू डायमेन्शनल का म्हणतोय रे आपण, कारण प्लेनच्या आपण एका वेळेस फक्त दोनच साइड बघू शकतो, दोनच साइड बघू शकतो. आणि इथं महत्वाचा वर्ड हा आहे की नो बाउंड्रीज, म्हणजे जो चारही बाजूंनी एक्सटेंड होतो, जो सर चारही बाजूंनी एक्सटेंड होऊ शकतो, अशा फ्लॅट सरफेसला जॉमेट्री मध्ये प्लेन म्हणतात. क्लिअर का, अशा फ्लॅट सरफेसला जॉमेट्री मध्ये प्लेन म्हणतात. प्लेनच्या बाबतीत काही 2-3 कॅरेक्टर लक्षात ठेवायचे बाळांनो. जनरली प्लेन डिनोट करताना या पॅरलेलोग्रामचा यूज केला जातो. कुठल्या डायग्रामचा यूज केला जातो, पॅरलेलोग्राम. कुठल्याही प्लेनला दाखवण्यासाठी पॅरलेलोग्रामचा यूज केला जातो. दुसरी महत्वाची गोष्ट, प्लेनला त्याच्यामध्ये असलेल्या कोणत्याही 3 पॉइंट वरनं नाव ठेवलं जातं. म्हणजे या प्लेनला मी म्हणेल प्लेन एबीसी, प्लेन एबीसी. ओके, कुठल्याही प्लेनला ओळखण्यासाठी किंवा नाव ठेवण्यासाठी त्या प्लेन मध्ये असलेल्या कोणत्याही 3च पॉइंटची मदत घेतली जाते.
किंवा मग एक दुसरी पद्धत अशी आहे, किंवा मग त्या पूर्ण प्लेनला कुठल्या तरी एका कर्सुलेटरने दाखवायचं, कुठल्या तरी एका कर्सुलेटरने दाखवायचं. ओके, या दोन पद्धती असतील. एक तर आपण त्याला कुठल्या तरी 3 पॉइंटच्या मदतीने किंवा कुठल्या तरी एका कर्सुलेटरच्या मदतीने प्लेन दाखवू शकतो. बस, मग प्लेनच्या बाबतीत जास्त काही महत्वाचं नाहीये, जास्त काही विशेष नाही. एवढ्या 2-3 गोष्टी प्लेनच्या बाबतीत समजल्या, प्लेनचा टॉपिक संपला. बघा, मी प्लेनच्या बाबतीत परत रिपीट करून देतो. हे एक 2D असतं, 2 डायमेन्शनल फ्लॅट सरफेस आहे, ज्याच्या चारही बाजूंना बाउंड्री नाहीयेत. याचा अर्थ ते चारही बाजूंनी बेमापपणे एक्सटेंड होऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्याची प्लेनला डिनोट करण्यासाठी आपण जॉमेट्री मध्ये पॅरलेलोग्राम या फिगरचा जनरली जास्त यूज करतो. कुठल्याही प्लेनला नाव हे त्याच्यामध्ये असलेल्या पॉइंट्सच्या 3च पॉइंट्सच्या मदतीने देतात, किंवा जर तुम्हाला 3 पॉइंटच्या मदतीने नाव द्यायचं नसेल तर अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी कर्सुलिपी मधल्या कुठलंही एक लेटर यूज करून त्या प्लेनला नाव देऊ शकतात. क्लिअर का इथपर्यंत? ओके, चला या ठिकाणी तुमचा प्लेन हा टॉपिक संपला. प्लेनची डेफिनेशन मी फळ्यावर लिहून दिली, ती डेफिनेशन चांगली पाठ करून टाका. हो, त्यानंतर आपल्याला बघायचंय पॉइंट. समजा मी फळ्यावर एक प्लेन काढला, घेतला. ओके, मग याचं आणि त्या प्लेन मध्ये इथं कुठंतरी ए आहे, मग मी तुम्हाला विचारलं की बाळांनो ए कुठं आहे रे? मग तुम्ही तिकडनं मला बोट दाखवणार की सर तिथं ए आहे. पण मला तुम्ही दाखवलेल्या बोटामुळे ए ची एक्झॅक्ट पोझिशन समजणार नाही की या प्लेन मध्ये ए तर आहे, पण ए एक्झॅक्ट कुठं आहे हे मला तुमच्या बोटाच्या दिशेवरनं तर कळणार नाही. अशा वेळेस मी काय सांगेल, जवळ ये बाळा आणि मला एक्झॅक्ट ए कुठे आहे दाखव रे. मग तुम्ही येणार आणि असं संतापमध्ये इथं बोट ठेवणार, सर हा काय ए, इथं या प्लेन मध्ये इथं एक्झॅक्ट ए आहे. मग तुम्ही काय करतायत, हा जो डॉट दाखवताय या डॉटच्या मदतीने आपण ए ची प्लेन मधली एक्झॅक्ट पोझिशन ओळखतो. त्या डॉटला म्हणतात पॉइंट. क्लिअर का? म्हणजे पॉइंट म्हणजे काय असतो रे बाळांनो, इट इज अ डॉट. पॉइंट म्हणजे काय? एक डॉट विच यूज फॉर रिप्रेझेंटिंग exact position of an object. काय असते मग पॉइंट म्हणजे एक असा डॉट जो आपण कशासाठी यूज करतो, तर एखाद्या ऑब्जेक्टची एक्झॅक्ट पोझिशन दाखवण्यासाठी. आता तुम्हाला सांगितलं की बी कुठे आहे, तर आपण बी ची प्लेन मध्ये एक्झॅक्ट पोझिशन दाखवण्यासाठी जो डॉट यूज करतो, दिस डॉट इज कॉल्ड ॲज पॉइंट. सी कुठे आहे, तर सी ची एक्झॅक्ट पोझिशन प्लेन मध्ये दाखवण्यासाठी ज्या डॉटचा यूज करतो तो तुमचा काय असणार आहे, पॉइंट. या पद्धतीने पॉइंट डिनोट केले जातात. मग पॉइंटची डेफिनेशन काय असणार आहे, अ डॉट विच यूज फॉर रिप्रेझेंटिंग एक्झॅक्ट पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज पॉइंट. त्याला पॉइंट म्हणायचं. क्लिअर का इथपर्यंत? मग पॉइंटच्या बाबतीत काही कॅरेक्टर लक्षात घ्यायची. पॉइंट, पहिली बात तर आपल्याला माहिती की पॉइंटला डायरेक्शन राहत नाही. ओके, पॉइंटला डायरेक्शन राहणार नाही. ओके, पॉइंटला डायरेक्शन राहत नाही, एकाच जागेवर असतो. मग पॉइंट ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. पॉइंटच्या बाबतीत पॉइंट डिनोट करताना ए बी सी असे जे बिग लेटर आहेत है ना, कॅपिटल लेटर्स आहेत, त्या कॅपिटल लेटर्सचा यूज केला जातो ज्योमेट्री मध्ये. पॉइंट डिनोट करताना डॉट सोबत याला काय यूज केलं जातं, जे कॅपिटल लेटर्स आहेत फ्रॉम ए टू झेड यांचा यूज केला जातो. आणि त्याचं वाचन असं करायचं. आता याचं वाचन करायचंय तर आपल्याला काय बोलावं लागेल, पॉइंट ए. डॉट ए नाही म्हणत त्याला, पॉइंट ए. याला म्हणायचं पॉइंट बी, याला म्हणायचं पॉइंट सी, या पद्धतीने. ओके, पॉइंट म्हणजे काय, इट इज अ डॉट विच यूज्ड फॉर रिप्रेझेंटिंग एक्झॅक्ट पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन प्लेन. क्लिअर इथपर्यंत? चला, पॉइंट ही कन्सेप्ट सर्वांची क्लिअर झाली असेल, पॉइंट सर्वांना समजलं असेल. परत मी दोन्ही टॉपिक एकदा रिपीट करून देतो.
प्लेन म्हणजे काय? प्लेन म्हणजे टू डायमेन्शनल फ्लॅट सरफेस विथ नो बाउंड्री इज कॉल्ड ॲज प्लेन. प्लेन जनरली आपण पॅरलेलोग्रामच्या मदतीने यूज दाखवतो. प्लेनच्या चारी साईड ह्या लिमिटलेट असतात, एक्सटेंड होऊ शकतात. नंतर आपण बघितलं की हा प्लेनला डिनोट करण्यासाठी प्लेन मध्ये असलेल्या कोणत्याही 3 पॉइंटच्या मदतीने प्लेनचं नाव ठेवलं जातं किंवा मग कर्सुलेपेतला कुठलं तरी एका लेटरने त्याचं नाव दिलं जातं. त्यानंतर आपण बघितलं पॉइंट. पॉइंट मध्ये काय समजलं की प्लेन मध्ये नंबर ऑफ ऑब्जेक्ट असतील, त्या ऑब्जेक्टची एक्झॅक्ट पोझिशन दाखवण्यासाठी आपण ज्या डॉटचा यूज करतो त्या डॉटला म्हणतात पॉइंट. पॉइंट कसे दाखवतो ते पण समजवलं. पॉइंट दाखवताना आपण कॅपिटल लेटर यूज करतो फ्रॉम ए टू झेड आणि पॉइंटची रीडिंग कशी करतात ते पण सांगितलं. आता बघा मी फळ्यावर आता जे पण काम होईल ते एका प्लेन मध्ये होणार आहे. मी फळ्यावर 2 पॉइंट घेतले, एकाला नाव दिलं ए आणि एकाला नाव दिलं बी. दीज आर द 2 पॉइंट्स. हे 2 पॉइंट्स आहेत तुमच्याकडे. या 2 पॉइंट्सला कनेक्ट करणारी जी स्ट्रेट लाईन असते ना बाळांनो, या 2 पॉइंट्सला कनेक्ट करणारा जो स्ट्रेट पाथ असतो, STRAIGHT, जो स्ट्रेट पाथ असतो ना, त्या स्ट्रेट पाथला म्हणतात लाईन. जॉमेट्री मध्ये लाईनचा शब्दशः अर्थ स्ट्रेट लाईन असाच असतो. जॉमेट्री मध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला लाईन दिलेली असती ना, तेव्हा त्याचा अर्थ हाच असणार आहे की स्ट्रेट पाथ और स्ट्रेट लाईन. ओके. मग बघा आपल्याला लाईन 2 प्रकारचे असतात. एक लाईन आधी क्लिअर झालं. लाईनचा जॉमेट्रिकल मीनिंग असा आहे की स्ट्रेट पाथ, स्ट्रेट लाईन. आता बघा लाईनचा अर्थ काय? लाईनमुळे सेगमेंट आणि रे हे 2 कन्सेप्ट क्लिअर झाले. एक असणारी तुमची सेगमेंट आणि एक असणारे रे. आहेत दोन्ही लाईनच आहे. आता बघा नीट समजून घ्या सेगमेंट आणि रे मध्ये काय फरक आहे. सेगमेंट ही एक डायग्राम काढतो मी फळ्यावर, ए आणि बी. ओके. आणि इथे एक डायग्राम काढली सेमच, ए आणि बी. दोन्ही आकृत्यांचं निरीक्षण केल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल. जनरली बघा आपण मराठीमध्ये जर तुम्हाला मी मराठी या विषयात काही लिहायला लावलं तर तुम्ही कसं लिहितात रे? मी गावाला गेलो आणि फुल स्टॉप. हा फुल स्टॉप काय दाखवतो रे? बरोबर, शाबाश. हा फुल स्टॉप दाखवलो की इथं थांबा. फुल स्टॉप काय सांगतोय? थांबा. म्हणजे इथं संपलं. लिमिट येऊन गेली त्याला, लिमिट की इथून पुढे जाता येणार नाही. आता डॉट म्हणजे जर आपण थांबा समजलं, डॉट म्हणजे जर आपण स्टॉप समजलं, तर या डायग्राम मध्ये 2दा डॉट आलेला आहे. म्हणजे इथं एकदा आणि इथं एकदा. याचा अर्थ हे एंड जे आहे ते पण फिक्स आहे. म्हणजे इकडं लाईन जाणार नाही आणि हे एंड आहे ते पण फिक्स आहे. इकडं लाईन जाणार नाही. मग अशा लाईनला म्हणतात सेगमेंट. क्लिअर का? सेगमेंट म्हणजे अशी लाईन जिचे दोन्ही एंड फिक्स असतात. अ लाईन हॅव्हिंग बोथ फिक्स्ड एंड्स. अशी लाईन की जिचे दोन्ही एंड फिक्स आहेत. म्हणजे इथून इकडं लाईन जाणार नाही, इथून इकडं लाईन जाणार नाही. हा एवढा पोर्शनला म्हणतात सेगमेंट. एवढ्या पोर्शनला काय म्हणतो आपण? सेगमेंट म्हणतो. आता इकडं बघा, इकडं काय म्हणतोय की एकच फुल स्टॉप आहे, एकच. म्हणजे लाईन इकडून ना इकडं तर जाणार नाही. म्हणजे लाईन इथून इथपर्यंत जाते. आणि हा बाण काय दाखवतो रे? बाण. तुम्ही कधी रस्त्याने प्रवास केला असेल, रस्त्याने प्रवास करताना असे बाण दाखवलेले असतात बघा, असं सांगितलं असतं. फाट्या फुट्यांची गावं आली की असे बॅनर लावलेले असतात, असे लँडमार्क डिनोट केलेले असतात. हा बाण काय सांगतोय? इकडे जा. बाण सांगतोय इकडे जा, पण हे सांगतोय का कुठपर्यंत जा? नाही. म्हणून एका बाजूला फिक्स एंड आहे, हे एंड फिक्स आहे, पण इकडे लिमिटलेस. किती दूर जाईल ती लाईन सांगता येत नाही. मग रे कोणाला म्हणतात रे? अ लाईन हॅव्हिंग ओनली वन फिक्स एंड.
a line having only one fixed end, एकच एंड फिक्स राहील म्हणजे दुसरं काय राहील, लिमिटलेस, तर याला म्हणायचं रे. फरक समजला का मग दोघांमधला? सेगमेंट म्हणजे काय, एक अशी लाईन की जिचे दोन्ही एंड फिक्स आहेत, हलणार नाही, आणि रे म्हणजे अशी लाईन की जिचं फक्त एकच एंड फिक्स आहे, एक लिमिटलेस आहे. मग तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा भूमितीमध्ये गणितामध्ये एखादी लाईन ड्रॉ करतात ना, जर तुम्हाला मी सांगितलं, समजा मी एक असं चित्र काढलं रे बाळांनो आणि याला नाव दिलं 5 सेंटीमीटर, एक वेळ हे बरोबर असू शकतं कारण मला माझा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट माहिती आहे, त्या दोघांमधलं डिस्टन्स 5 सेंटीमीटर. पण मी जर असं चित्र काढलं आणि याला म्हणलं 5 सेंटीमीटर, तर हे एकदम चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण मला फक्त स्टार्टिंग पॉइंट माहिती आहे, एंडिंग पॉइंट कुठपर्यंत जात आहे सांगता येणार नाही, मग 5 सेंटीमीटर माप लिहिता येणार नाही. म्हणून लक्षात घ्या, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा तुम्ही भूमितीमध्ये आकृत्या काढतात तेव्हा तुम्हाला स्पेसिफिक मेजरचा फक्त सेगमेंट काढता येतो, रे नाही. क्लिअर? ओके, चला मग तुम्हाला सेगमेंट आणि रे हे दोन टॉपिक एकदम व्यवस्थित समजलेले असतील. आता पुढचा टॉपिक घेतो. हा टॉपिक काय म्हणतोय बघा, एकदम सोपा आहे. याच्यामध्ये रिलेशन दाखवायचे. कोणाचं? रिलेशन बिटवीन एकदा दाखवू आपण प्लेन आणि पॉइंटचं, प्लेन अँड पॉइंट, आणि एकदा दाखवू आपण रिलेशन बिटवीन लाईन अँड पॉइंट. बघा आता नीट समजून घ्या. त्या पुढच्या टॉपिक मध्ये मी हेडिंग जरी तिकडे कोप्लेनर आणि नॉन कोप्लेनर टाकले, कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉइंट टाकले, पण त्याला अभ्यास करताना ह्या वेने जायचं. का म्हणतोय मी की रिलेशन बिटवीन कोणामधलं, प्लेन आणि पॉइंट मधलं, आणि रिलेशन बिटवीन लाईन आणि पॉइंट मधलं. प्लेन आणि पॉइंट मधलं रिलेशन बघा रे, आता प्लेन आणि पॉइंट मधलं रिलेशन दोन प्रकारचं. मी काही आकृती काढणार आहे, लगेच तुम्ही ओळखायचं. हा एक प्लेन आहे, हा दुसरा प्लेन. ओके, इकडे म्हटले लाईन अँड पॉइंट. ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे, या पद्धतीने. ओके, आता बघा, आता इथं मी काही पॉइंट्स दाखवतोय, ए बी सी. इथं काही पॉइंट्स दाखवले, ए बी सी. ओके, आता नीट समजून घ्या बघा. हा प्लेन आहे ज्याला आपण तात्पुरता प्लेन एबीसी म्हणू. ओके, आणि हा एक प्लेन आहे. या आकृतीमध्ये तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ऑल पॉइंट्स सर्वच्या सर्व ए बी सी आर लाईज इन प्लेन. सर्वच्या सर्व पॉइंट्स प्लेन मध्ये आहेत, म्हणून या पॉइंट्सला म्हणतात कोप्लेनर पॉइंट्स. त्यांना म्हणायचं कोप्लेनर पॉइंट्स. हियर point A, point B and point C are coplanar है ना, कोप्लेनर. आता बघा, तुम्हाला काही लक्षात नाही राहिलं ना, तर एक साधी आयडिया लक्षात घ्यायची. आपण कपिल शर्मा बघतो बघा, तुम्ही कपिल शर्मा पाहत असताल टीव्ही वर एक सिरियल, त्यात ते काय म्हणतात, कपिल शर्मा को पावर्ड बाय. जेव्हा एखाद्या शब्दाचा पुढे को हा शब्द लागतो ना, को पावर्ड बाय, को पार्टनर, है ना. को म्हणजे काय, सोबत. कोचा अर्थ काय असतो रे, सोबत. मग इकडे काय म्हटलंय, कोप्लेनर पॉइंट्स म्हणजे प्लेनच्या सोबत असलेले पॉइंट्स. कोप्लेनर पॉइंट्स म्हणजे असे पॉइंट्स जे प्लेन मध्ये असतात, म्हणून त्यांना आपण कोप्लेनर म्हणतो. आता इकडे बघा, तुम्ही पॉइंट सी चं व्यवस्थित निरीक्षण करा. पॉइंट सी हा प्लेन मध्ये नाहीये, म्हणून त्याला आपण म्हणू नॉन कोप्लेनर. इथं पॉइंट सी इज नॉन कोप्लेनर पॉइंट. कुठला पॉइंट येतो, नॉन कोप्लेनर पॉइंट आहे. जर पॉइंट्स एकाच प्लेन मध्ये असतील तर त्या सर्व पॉइंट्सला म्हणायचं कोप्लेनर पॉइंट्स, आणि जर पॉइंट प्लेनच्या बाहेर असेल तर त्याला काय म्हणायचं, नॉन कोप्लेनर पॉइंट्स. आता हे ज्याला कळलं ना, त्याला पुढची आयडिया आपोआपच येऊन गेली असेल.
हे तर त्याला एकदम सोपं होऊन गेलं. समजा ही एक लाईन आहे, हो, त्याच्यावर ए बी आणि सी नावाचे 3 पॉइंट्स आहेत, आणि ही एक दुसरी लाईन आहे ज्याच्यावर ए बी आणि सी इकडे कुठंतरी. आता बघा लक्षात घ्या, हे तिन्ही पॉइंट्स एकाच लाईनवर आहेत. ऑल पॉइंट्स आर lies on same line. म्हणून हे सर्वच्या सर्व पॉइंट ए, पॉइंट बी and पॉइंट सी आर कोलिनियर पॉइंट्स. हे सर्व काय तर कोलिनियर पॉइंट्स आहेत. नावातच उत्तर आहे कोलिनियर पॉइंट्स. को म्हणजे सोबत असलेल्या लाईनवर चे पॉइंट, हा कोलिनियर पॉइंट्स. आणि इकडं जर तुम्ही बघणार पॉइंट सी चं निरीक्षण करणार तर पॉइंट सी हा कोलिनियर नाहीये. हो, पॉइंट सी हा एकाच लाईनवर नाहीये, म्हणून याला आपण म्हणू नॉन कोलिनियर पॉइंट. एवढं का समजवतोय बाळांनो, कारण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ट्रायंगल, आपण याच्या पुढे एखादं चॅप्टर घेणारच आहे ट्रायंगलचं, किंवा आपलं युट्यूबवर ऑलरेडी ट्रायंगल नावाचं लेक्चर अपलोड आहे, तुम्ही त्या ठिकाणी बघा. तुमच्या लक्षात येईल की ट्रायंगल शिकताना, ट्रायंगल काढताना कधीच कोलिनियर पॉइंटचा यूज केला जात नाही. म्हणजे तुम्हाला जर मी 3 पॉइंट्स असे दिले आणि याला सांगितलं ए बी सी, आणि तुम्हाला सांगितलं मला याचा ट्रायंगल काढून दाखवा, तुम्हाला आयुष्यभर ट्रायंगल काढता येणार नाही. ट्रायंगल काढण्यासाठी पॉइंट्स हे असे नॉन कोलिनियर असावे लागतात. नॉन कोलिनियर, तेव्हाच ट्रायंगल काढता येतो. म्हणून नॉन कोलिनियर ही कन्सेप्ट समजून घ्या. इकडे तुम्ही सांगायचं की ए बी सी इज नॉट लिनियर, कारण तिन्हीच्या तिन्ही एका लाईनवर येत नाहीयेत ना. आणि इकडे तुम्ही सरळ सांगू शकता की ए बी सी इज कोलिनियर बिकॉज दे आर लाईज ऑन दी सेम लाईन. आणि इकडे हे तिन्ही जण सेम लाईनवर नाहीयेत, म्हणून हे तिन्ही काय झाले, नॉन कोलिनियर झाले. क्लिअर का इथपर्यंत? ओके, हे दोन्ही टॉपिक आपले संपले. आता आपण पॅरलल लाईन आणि इंटरसेक्टिंग लाईन बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करू. हे बी तेवढेच इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. पुढचं घ्यायचंय आपल्याला पॅरलल लाईन आणि इंटरसेक्टिंग लाईन. मी 2 प्लेन काढतो, लगेच येईल, तुम्हालाच येईल, काय टेन्शन नाही, आता हुशार आहेत सर्व. पॅरलल लाईन अँड इंटरसेक्टिंग लाईन. पॅरलल लाईन अँड इंटरसेक्टिंग लाईन. इकडे एक एल नावाची लाईन आहे आणि एक एम नावाची लाईन आहे. ही एक एल नावाची लाईन आहे आणि ही एक एम नावाची लाईन आहे. चला लक्ष द्या. आता तुम्ही म्हणणार की सर इथं बी प्लेन मध्ये 2 लाईन्स आहेत, इथं बी प्लेन मध्ये 2 लाईन्स आहेत, पण या 2 लाईन काय सांगतायत, या दोन्ही लाईन एकाच प्लेन मध्ये आहेत, पण ते एकमेकांना बिलकुल टच करत नाहीयेत, ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीयेत. म्हणजे मी या 2 लाईनींना असं दूर पर्यंत जाऊ दिलं आणि इकडे पण दूर पर्यंत जाऊ दिलं, तरी बी या एकमेकांना टच करणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये एवढं अंतर राहूनच जाईल. अशा 2 लाईन्सला म्हणतात पॅरलल लाईन्स. अशा 2 लाईनला पॅरलल लाईन्स म्हणतात. म्हणजे काय, लाईन्स लाईज इन सेम प्लेन, असतील एकाच प्लेन मध्ये, बट नेवर intersects each other. काय डेफिनेशन असेल मग पॅरलल लाईनची, की लाईन्स लाईज इन द सेम प्लेन, एकाच प्लेन मध्ये असतील, बघा चित्रात, एकाच प्लेन मध्ये असतील, बट नेवर इंटरसेक्ट्स ईच अदर, एकमेकांना टच करणार नाही. पण इकडे बघा, लाईन्स लाईज इन सेम प्लेन but intersects each other are called intersecting lines are called intersecting lines. बघा, 2 लाईन एकाच प्लेन मध्ये आहेत, पण एकमेकांना इथं या पॉइंट जवळ टच करून घेतलं, म्हणून त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन म्हणतोय. आणि इकडं या 2 लाईनी एकाच प्लेन मध्ये आहेत, पण तरी एकमेकांना टच करत नाहीयेत, त्या लाईन्सला आपण म्हणतो पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स अशा पण दाखवल्या जातात, पॅरलल लाईन्स अशा बी दाखवल्या जातील.
जसं आडव्या पद्धतीने जर आपण या दोन्ही लाईन्सला दूर पर्यंत जाऊ दिलं आणि ते दोन्ही एकमेकांना टच करत नसतील, तसं या दोन लाईन पण वरती किती बी दूर आणि खाली किती बी दूर जाऊ दिल्या तरी एकमेकांना टच करणार नाही, एवढं डिस्टन्स त्यांच्यात राहूनच जाईल, म्हणून यांना आपण पॅरलल लाईन म्हणतो. आणि इकडं इंटरसेक्टिंग लाईन ह्या एकमेकांना टच करतात म्हणून त्यांना आपण काय नाव दिलंय, इंटरसेक्टिंग लाईन्स. आता बघा, ज्याला इंटरसेक्टिंग लाईन समजली ना त्याला हा शेवटचा जो टॉपिक आहे आपला परपेंडिक्युलर लाईन तो विदिन अ सेकंड समजेल. कसा आहे बघा, हे प्लेन आहे, या प्लेन मध्ये ही एल नावाची कुठली तरी एक लाईन आहे आणि एम नावाची लाईन इंटरसेक्ट करते कोणाला, एल नावाच्या लाईनला, पण किती डिग्री मध्ये, ऍट 90 डिग्री मध्ये. तर अशा लाईन्सला म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन्स. मग या दोन्ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ओके, पॅरलल लाईन म्हणजे एकमेकांना टच तर करणारच नाही, पण इंटरसेक्टिंग लाईनच्या पॉसिबिलिटी आहेत की ते एकमेकांना टच करतील, याला म्हणायचं इंटरसेक्टिंग लाईन. आणि इंटरसेक्ट जर होत असेल 90 डिग्री मध्ये तर त्याला म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन. एवढं या टॉपिक साठी भरपूर झालं, एवढं पहिल्या पार्ट साठी आपण क्लिअर करू. नेक्स्ट लेक्चरला आपण जॉमेट्रीचाच या लाईन्स मुळे तयार होणारे सर्व अँगल, आता जर ते सगळे अँगल इथं घेतलं तर लेक्चर मोठं होऊन जाईल ते, त्यामुळे आपण एक स्पेशल लेक्चर बनवणार आहेत की लाईन आणि सेगमेंट पुढे किती प्रकारचे अँगल आणि किती किती प्रकारच्या डायग्राम तयार होऊ शकतात, ते सगळे आपण नेक्स्ट लेक्चरला करू. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा हे लेक्चर व्यवस्थित ऐका, बघा आणि त्यातल्या ज्या महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत त्या राईट डाऊन करा. या ठिकाणी आपण थांबू, पुन्हा भेटू एका नवीन लेक्चर.